नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आहे जून महिना आणि या मित्रांनो आता जून महिन्यात पावसाळा चालू झालेला आहे आणि आता आपल्या गावाकडे रोप पेरणीची कामाला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकताय पारंपरिक पद्धतीने रोप पेरणी कशी करतात। तर मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे या यांत्रिक युगामध्ये या 2024 सालामध्ये आता यांत्रिक युग खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि सर्वजण ट्रॅक्टरने शेती केली जाते। ह्या आपल्या भागामध्ये पण ट्रॅक्टरने शेती केली जाते। तुम्ही ह्या आधीचा पण व्हिडिओ पाहिला असेल तर आपण स्वतः पेरणी केली होती, ती पण ट्रॅक्टरनेच केली होती। आणि आज मित्रांनो, आज आपण बैलांच्या साहाय्याने पारंपरिक पद्धतीने आपण आज वावरामध्ये शेती करणार आहोत। हे रोप आपण पेरणी करणार आहोत। आमच्याकडे या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये आदिवासी भागामध्ये आपल्या भात पीक हे खूप मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते। आपण जो दररोजच्या खाण्यामध्ये जो भात असतो राईस, तर तो आपल्या या भागामध्ये पिकवला जातो। तर मित्रांनो, ते याची आज भात पेरणी आज आहे। तर त्याचे आज आपण बीजारोपण करून तर बघा मित्रांनो, हे आहे इंद्रायणीचं बी। तर हे इंद्रायणीचं बी आज आपण पेरणार आहोत, कारण की या भागामध्ये आमच्याकडे जास्त करून इंद्रायणीचं बी खूप मोठ्या प्रमाणावर पेरलं जातं। तर इंद्रायणीचं बी पेरण्याआधी आपण जे वावर असतं तिथे आपण रोमठा तयार करतो। रोमठा याचा अर्थ आपण आता रोप भाजणी तुम्ही पाहिलीच असेल, ह्या व्हिडिओच्या आधी आपण रोप भाजणी पण टाकली आहे। काही जण रोप भाजणी करतात, काही जण नाही करत, काही जण रोपं उती पण टाकतात। तर आपण पण रोपं उतीच टाकली होती या आधीच्या व्हिडिओमध्ये पण, या व्हिडिओमध्ये पण रोपं उतीच टाकणार आहोत। तर अगोदर रोमठा तयार करायचा। रोमठा तयार करण्यासाठी पहिल्यांदा नांगरणी करावी लागते, त्याच्यानंतर वावराची लेवल करावी लागते। त्याच्यासाठी बघा, हे पाहू शकता, हे पारंपरिक साहित्य आहे। याला लोखंडी पेटारी म्हणतात, याला लोखंडी पेटारी म्हणतात। तर तुम्ही पाहू शकताय याच्या साहाय्याने कशी पेटारणी केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल। त्याच्यानंतर हा आहे नांगर। तर या नांगराच्या साहाय्याने पण ही जमीन जी असते आपली ती अशी भुसभुशीत केली जाते। तर तुम्हाला ह्या नांगर हा प्रकार सर्वांना माहीतच असेल। आणि 3 नंबरचा आहे कुळव, 3 नंबरचं कुळव आहे। तर इथे बघा, तुम्ही पाहू शकताय इथे कुळव चालू आहे। तर या कुळवाच्या साहाय्याने जे खाली जे असं रोप पेरायच्या अगोदर जे तणनाशक वगैरे उगलेलं असतं ते मारण्यास उपयोग होतात यांनी कुळवाच्या साहाय्याने। तर आता थोड्याच वेळात आपण रोप पेरणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कुळव फिरवणार आहोत। ट्रॅक्टरने जसं रोटर फिरवतात त्याच्याऐवजी येते आपण कुळव फिरवतो आणि जे आता पेर चालू आहे याला कुळव म्हणतात। हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, याला कुळव म्हणतात। तर या कुळवाच्या साहाय्याने आता आपण येथे रोप हे करणार आहेत, पेरणार आहेत। आणि हा या रोमठा तयार केला, आता मस्तपैकी रोमठा तयार झालेला आहे। तर तुम्ही या व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ टाकल्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की कोणत्या प्रकारे इथं वावर कसं होतं आणि आता किती बदल झालेला आहे। तर ते पण पाहत राहा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता थोड्याच वेळात आपण रोप पेरूया। रोप पेरून नंतर त्याच्यानंतर काय काय कामे केली जातात ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता सध्या आपलं हे जे रोमठा आहे, जे वावर आहे, त्याची अशी एक लेवलमध्ये काम चालू आहे। भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे। आशिया खंडातील सर्व लोकांच्या दैनंदिन आहारात भात हा एक घटक असतो। तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या भारतामध्ये आशिया खंडामध्ये खूप प्रमाणात भाताचं प्रमाण आहे आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या देशातील सुमारे 65% लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होत असतो। मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा या भातातून होत असतो। तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशुपक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग आहेत। त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य म्हणून ओळखले जाते। याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे हे उत्पन्न देणारे भात हे एक प्रमुख तृणधान्य पीक आहे। महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी आणि बाजरीनंतर भात या पिकाचा क्रमांक लागतो। म्हणूनच मित्रांनो, आमच्याकडे पण भात ही संकल्पना खूप पहिल्यापासून पूर्वीपासून राबवली जाते किंवा इकडे आमच्याकडे भात शेती ही खूप मोठ्या प्रमाणावर होत असते। आणि आमच्या या जुन्नर तालुक्यातील आदिवासी पट्टा जो आहे, पश्चिम पट्टा, तिकडे सर्व ठिकाणी भात हे खूप जास्त प्रमाणात होत असते। कारण की तुम्हाला जर माहीतच आहे, भाताला पाणी पण खूप लागतं, म्हणजे जास्त पाऊस जो खूप जास्त लागतो, त्यामुळं आपल्या इकडे भाताचं प्रमाण जास्त आहे। कारण की भात हे
उष्णकटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअस पोषक असते. चांगले उत्पन्न येण्यास हवेतील सरासरी आर्द्रता 65% लागते आणि या पिकास सरासरी 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. आणि आमच्या भागामध्ये खूप सारा पाऊस असतो, त्यामुळे आमच्या इकडे भात बियाणं किंवा हे भात जास्त प्रमाणात पेरलं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे का, अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक असते. त्यामुळे इकडे आमच्या गावाला जास्त करून सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. सेंद्रिय पद्धत म्हणजे काय की आपण आता 2024 मध्ये आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये आहोत आणि आजही आमच्याकडे तुम्ही पाहू शकताय काही जण आमच्याकडे आज आम्ही ट्रॅक्टरवर पण शेती केली जाते, ट्रॅक्टरवर सुद्धा भात पेरणी केली जाते. परंतु बघा हे कुळवाच्या साहाय्याने, नांगराच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करणे, पेटारीच्या साहाय्याने जमिनीची लेवल करणे आणि कुळाच्या साहाय्याने पूर्ण आपलं भात बियाणं हे पेरणे हे एक इकडं क्वचितच पाहायला भेटतं. आणि इथून जर तुम्ही असं जसं आता सिटी भागामध्ये जात जाल, म्हणजे आमच्या ग्रामीण भागातून जसं खाली जात जाल तसं या पद्धती अजिबात लांब अशा दूर केलेल्या आहेत लोकांनी. अजिबात म्हणजे ते काय म्हणतात त्याला, असं आता सर्वजण असं ह्या कामाला विसरूनच गेलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे अजूनही कुळव, नांगर, फणी, आपलं पेटारी या सर्व गोष्टींचा वापर करून आजही आमच्याकडे खूप छान प्रकारे शेती केली जाते. आणि खरंच असे ही शेती आणि त्यात सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती, सेंद्रिय पद्धत याचा अर्थ की रासायनिक खते न वापरता गांडूळ खत, शेणखत, लेंडी खत किंवा आपल्या या ज्या भागामध्ये जे असं ॲटोमॅटिक येणारं जे भात असतं की त्याला आपण रासायनिक खताचा अजिबात वापर न करता तेच ती सेंद्रिय शेती. आणि आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अशी सेंद्रिय शेती केली जाते. त्यामुळे आमच्या या तांदळाला सुद्धा चव खूप अशी आगळीवेगळी असते. जे तुम्ही बाजारातून घेता त्याच्या 10 पट म्हणा किंवा 100 पट म्हणायला पण काही हरकत नाही, इतकी छान चव असते. आणि तुम्हाला अनुभवायचं असेल तर खरंच या सह्याद्रीमध्ये, या सह्याद्रीतील रान माणसांमध्ये, कारण की तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हाच या शेतीची संकल्पना किंवा या आपल्या भाताची चव किंवा इकडच्या मातीचा सुगंध खूप छान असा. त्यामुळे तुम्ही खरंच एकदा या आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेंमध्ये, या जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागांमध्ये नक्की एकदा व्हिजिट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, इकडे आल्यानंतर सर्व जे असतात शेतकरी वर्ग त्यांच्याशी संवाद साधा, कारण की तेच तुम्हाला माझ्याही पेक्षा खूप छान प्रकारे सुसंवाद साधून खूप छान प्रकारे माहिती देतील. त्यामुळे भात शेती ही खूप मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे केली जाते. तर आता मित्रांनो, आता आपण बियाणं घेतोय. तर आता आपण इंद्रायणीचं बियाणं घेतलंय आणि आता आपण पेरणीला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण पेरूया. बघा तर अशा प्रकारे बघा पेरणी केली जाते. तर हे भाताचं बियाणं आहे, इंद्रायणी भाताचं. आणि ते आता आपण हे जे रोमठं तयार केलेलं आहे त्या रोमठ्यामध्ये आपण टाकत आहोत आणि सर्व जागी समप्रमाणात पडेल याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायला शकतो. हे बघा तर अशा प्रकारे बघा पेरणी चालू आहे. आता पूर्ण रोमठा तयार झालेला आहे आणि आता पेरणी चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय सगळं पेरून झालेलं आहे. आता पूर्ण बियाणं पूर्ण या रोमठ्यामध्ये टाकलेले आणि आता आपण कुळवाच्या साहाय्याने त्याला खाली दडपून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही. बघा जे बियाणं आहे ते असं त्याच्या साहाय्याने होते.
तर मित्रांनो आपलं रोप सर्व जे आहे ते आता पेरून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय रोप पेरून वगैरे घेतलेले आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो रोप वगैरे पेरून तुम्ही पाहू शकताय. सर्वात महत्वाचं आहे बघा ही इथून पोळी काढलेली आहे आपल्याला. म्हणजे असं एक मातीचं असं हे असं वरवंटा किंवा असं काय म्हणू शकता तुम्ही. एखादा छोटासा असा बाण लावलेला आहे म्हणजे त्याला आम्ही पोळी म्हणतो. तर ती पोळी लावलेली आहे. ती कशासाठी लावलेली आहे, समजा जर जोरात पाऊस वगैरे आला तर पाणी असं बाजूने निघून जावं. कारण की रोपामध्ये जर पाणी जास्त साठलं तर रोप मरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पाणी बाजूने निघून जाण्यासाठी बघा अशा प्रकारे पोळ्या काढलेल्या आहेत. बघा बघा ह्या बाजूने बघा दिसत असेल तुम्हाला. इथून असं पाणी जाणार खाली अशा प्रकारे पोळ्या काढलेल्या आहेत. बघा या साईडने सुद्धा पोळी काढले, त्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने पण पोळी काढलेली आहे. तर सर्व साईडने पोळ्या काढलेल्या आहेत. तर आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आता पावसाला पण सुरुवात झालेलीच आहे. पाऊस बऱ्यापैकी पडत असतो, दिवसभर पडत नाही पण रात्रीचा पाऊस येतो म्हणजे येतोच. तर त्यामुळे आता सर्व या आमच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये जेवढे आपले शेतकरी बांधव राहतात त्यांनी सर्वात महत्त्वाची आता रोप पेरले आहेत. सर्वांनी एक विनंती पण आहे की विजा वगैरे किंवा जास्त वन्य प्राणी सर्वांचं आता भीतीदायक वातावरण झालेलं आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी सुद्धा घ्या. सर्वात महत्त्वाचं जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे आपली यूट्यूब फॅमिली आहे ते कुठून व्हिडिओ पाहत आहेत ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपण भाताची पेरणी किंवा आपलं भाताचं बियाणं पेरत असतो. आणि एवढं हे आता हे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. आज हे पहिलं काम झालं. त्याच्या पहिलं रोप बाजणी होती, त्याच्यानंतर आज पेरणी, त्याच्यानंतर परत बरीच काम आहेत. ही सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतीलच. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉन घंटा नक्की दाबून ठेवा. कारण की येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता सह्याद्री हे पूर्ण सह्याद्री असं खुलून जाणार आहे आणि ह्या आपल्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या अशा वेगवेगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि आजची कशी आपली रोप पेरणी होती, रोप कसं पेरलं आपण ते तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे पाहिलं. कमेंटद्वारे नक्की सांगा की जे सेंद्रिय असतं किंवा सेंद्रिय पद्धतीने जे उगवलं जातं, सेंद्रिय पद्धतीने जे पिकवलं जातं ते आरोग्यास चांगलं की वाईट. कारण की आजच्या हायब्रिड जमान्यामध्ये सेंद्रिय हे अजिबात भेटत नाही. हे फक्त जे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत किंवा जे शेतकरी वर्ग आहे त्यांनाच खायला भेटतं. आणि जे सिटीमध्ये राहतात सिटीपर्यंत त्याचं पूर्ण हायब्रिड जातं. कारण की मिक्स होत जातं पुढे. आज शेतकरी हे समजा भाताचं उदाहरण देतो, तांदूळ का होईना पिकवतोय पण तांदूळ जेव्हा आपण देतो इथून शेतकरी आपण व्यापाऱ्याला विकतो, पण व्यापारी तुमच्यापर्यंत पोहोचतपर्यंत कितीतरी मिक्स त्याच्यामध्ये येत असतं. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कधी पण तांदूळ वगैरे घेताना कधीच तोलभाव करत जाऊ नका. एवढंच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि असाच आपल्याला सपोर्ट असू द्या. तर मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद. आणि आता भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत, एका नव्या टॉपिकसह, एका नव्या व्हिडिओ. ओके, तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.